तर आज बनवणार आहे तांदूळची भाजी. आणि तांदूळची भाजी शेतातून ताजी ताजी अशी घेणार आहे. पाहू शकता खूप छान कोवळी मस्त हिरवीगार तांदूळची भाजी आलेली आहे. पाहू शकता खूप सारी तांदूळची भाजी आलेली आहे. तर याच्यातून मी तांदूळची भाजी घेणार आहे. पाहू शकता इथे अशी खुडून घेणार आहे, म्हणजे नंतर आपल्याला निसावा पण लागणार नाही. आता पाहू शकता आपण किती भाजी आणली. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. रानातली ताजी भाजी असली तरी त्याच्यावर पावसाने ना माती उडलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेऊ. आता स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे. आता इथे बिन वाटण वाटताच भाजी एकदम झटकीपट करणार आहे, कारण लाईट पण गेलेली आहे. आणि इथे पाहू शकता खूप सारा लसूण टेचून घेतलाय, मिरची चिरून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट न वापरता किंवा काही वाटण न करता आपण अगदी झटकीपट झणझणीत भाजी करणार आहे. आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. लाईट तर गेलेलीच आहे आणि पाट्यावरही वाटायला टाईम घालवण्यापेक्षा अगदी झटकीपट अशी भाजी आपण करून घेऊ. आता लसूण आणि मिरच्याच्यात मी टाकून घेतली, थोडीशी परतून घ्यायची. आणि अशा पद्धतीने भाजी करून पहा, खूप छान होती. शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला असला पहिला किंवा मुगाची डाळ, ते तुम्ही वापरू शकता, पण अशीच खूप छान लागते. मी अशीच करणार आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे काही वापरणार नाही. तुम्हाला हवं असेल तर मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट पहिलाच करून ठेवलेला असेल तरी टाकू शकता. आता इकडे भाजी मी धुवून निथळायला ठेवली होती, तर पाणी आता जास्त राहिलेलं नाही. आता घेऊन टाकून घेणार आहे. आता इथे खूप कढई भरून भाजी दिसते, पण थोडीशी वाफ लागली की कमी कमी होत जाते. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. ही भाजी थोडीशी मी मिक्स करून घेते. पाहू शकता अशी खालची बाजू वर करून घेतलेली आहे मी. आता मी एका हातात मोबाईल धरलेला आहे आणि एका हाताने जमत नाही तर मी स्किप केला हलवताना आणि भाजी खालीवर करून घेतली मिक्स करून. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि तुम्हाला वाटलं तर नुसती लसूण टाकून आणि मिठाची भाजी खूप छान होते, तशी करू शकता. तेल टाकून मिरची नाही टाकली तरी चालेल, खूप छान लागते. कारण ह्या भाजीने कोणाकोणाला तिखट असते ते त्रास होतो, तर नुसती मीठ आणि तेलात केली तरी खूप छान होते. लसणाची फोडणी देऊ. आता शिजायला लागलेली वाफेने ही पेशी कमी व्हायला लागली, पाहू शकता.
इथे तुम्ही पाहिलं होतं मी अगदी एकही थेंब पाण्याचा वापरला नव्हता, तरीसुद्धा खूप पाणी सुटलेले आहे. पाण्याची गरज अजिबात नाही, कारण भाजी कोवळी आहे. आणि पाणी टाकू नका, त्याच्याने काय होईल की भाजीला खूप पाणी होईल आणि भाजी खूप अशी शिजली जाईल. खूपच जास्त शिजली तरी भाजी चांगली नाही लागत. तर ह्याच पाण्यात खूप शिजणार आहे. आणि फुल गॅसवरच किंवा खूप चांगल्या चुलीवर करत असेल तर चांगल्या जाळावर शिजवून द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्यातले पाणी पटकन आटेल आणि भाजी खूप अशी चिकल्यासारखी होणार नाही. कलर खूप छान आलेला आहे. अगदी झटकीपट 5 ते 10 मिनटात भाजी तयार होणार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी झाली, कशी वाटली रेसिपी. आणि ते पाहू शकता भाजी तयार आहे खाण्यासाठी. तर आता मी जेवणासाठी वाढलेली आहे. तर पाहू शकता बाजरीची भाकर आणि भाजी खूप छान लागते. तुम्हाला हवी असेल तर कशासोबत खायची, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते. कशाबरोबरही खा. आणि अशाच रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.